मोड आलेल्या मसूरची छान झणझणीत अशी उसळ करण्यासाठी 1 वाटी मसूर पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजवून घ्यायचा. त्यानंतर सुती ओल्या कपड्यामध्ये बांधून यांना मोड आणून घ्यायचे. कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. थोडासा ओला नारळ, आलं, लसूण, कोथिंबीर यांचं वाटण कांद्यामध्ये घालून परतून घ्यायचं. हळद घातली आहे. आता मोड आलेले मसूर स्वच्छ धुवून याच्यामध्ये घातले. चवीनुसार मीठ घातलं. 5 मिनिट याला परतून घ्यायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं मसूर शिजवून घ्यायचा. गरज पडली तर झाकणातलं कोमट पाणी याच्यामध्ये घालू शकता. मसूर छान शिजला की याच्यामध्ये आवडीनुसार घरगुती काळा मसाला घातला. रंगासाठी बेडगी मिरची पावडर घातली. तसेच सगळं मिळून येण्यासाठी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की आपली मोड आलेल्या मसूरची झणझणीत अशी पौष्टिक उसळ तयार झाली.